नमस्कार. आजचा दिवस माझा. मी तमाम जनतेला आणि सरकारी लोकांना म्हणत नाही की तुम्ही खोटे धंदे करू नका. माझी सर्वांना फक्त एवढी नम्र विनंती आहे की तुम्ही भारत माता की जय म्हणू नका किंवा महाराजांची जय जयकार करू नका. शिवाजी महाराज कसे घडले माहीत आहे का हो? ते प्रत्येक लढाईवर स्वतः जायचे, लढायचे, मावळ्यांच्या सोबत असायचे, त्यांच्या वेशात जायचे. कोणी आपला सुभेदार असेल, दुकानदार असेल, शेतकरी असेल, त्याची गुप्तपणे जाऊन पाहणी करायचे, तपासायचे, त्यांच्या गुप्तहेरकडून माहिती घ्यायचे. पण आजचे राजनेता किंवा अधिकारी, हे जे सरकारी प्रिय अधिकारी आहेत, हे फक्त शहाणपणा करतात. आमच्या समाजात पण कोणालाही सरकारी नोकरीवालाच जावई पाहिजे. इतक्या शिव्या आपण सरकारी कर्मचारी सरकारला देतो, पण तरी जावाई कसा पाहिजे? सरकारी नोकरीवालाच पाहिजे. म्हणजे नक्की खोटं कोण आहे? पब्लिक. असे 2-2 तास भाषणं देऊन जर जनता सुधारली असती किंवा उद्घाटन करून झाली असतं बदल, तर मग यांची गरजच नसती पडली. जनतेला पण आहे ना खोटेच नेते पाहिजे. त्यांना कडक किंवा नियमात राहणारे नेते नको, शिक्षा पण नको आहे. शिवाजीसारखा राजा पण नको. कारण शिवाजीसारखा नेता यांना खोटे धंदे कसे करू देईल? त्यांना असेच लोकनेते हवे जे 2-2 तास भाषण देतील, उद्घाटन करतील आणि घरी जातील. म्हणजे यांचा खोटा धंदा जिकडच्या तिकडे सुरू. आपल्या समाजात बदल का नाही आहे? कारण शिकवण देणारे मायबाप किंवा गुरु किंवा बाकी सगळे जे आहेत ना, यांना सगळ्यांना करमणूक गुरु बनवून ठेवलं आहे. म्हणजे सिनेमा पाहायला गेल्यावर कसं 2 तास सिनेमा पाहायचं, 2-4 डायलॉग आपण ऐकायचे आणि ते याला त्याला शिकवण्यासाठी वापरायचे आणि आपण स्वतः काहीच नाही करायचं. यांना सगळ्यांना लोकांनी काय केलं आहे? एंटरटेनमेंट गुरु करून ठेवलं. आणि कोणी केलं? त्यांच्याच भक्तांनी, त्यांच्याच शिष्यांनी. फक्त त्यांचे डायलॉग इकडे तिकडे पसरवतात, स्वतः पण काही करत नाही, लोकांना पण काही करायला सांगत नाही. एखादी मोठी ठेच लागली किंवा काही लागलं ना, तर आपण कसं म्हणतो? अरे बापरे. तसं इंग्लिशमध्ये ओ माय गॉड म्हणतात. अक्षय कुमारने पहिले एक सिनेमा आणला, ओ माय गॉड. खूप छान होता. या सिनेमाचा मार्मिक अर्थ जर 90% समजला ना, तर हा देश नक्कीच प्रगत होणार. कौन है? भगवान. आप मुसलमान होते तो पैगंबर, क्रिश्चियन होते तो ईसा मसीह, आप हिंदू हैं इसलिए कृष्ण. तसंच पीके, सनी देओलने पण बरेच सिनेमे तयार केले. हिंदुस्थानीसारखा चित्रपट कमल हसनने आणला. असे बरेच सिनेमे आणून पण या देशी पब्लिकच्या मानसिकतेमध्ये जराही बदल नाही पडला. हे सर्व फक्त टाइमपास करण्यासाठी सिनेमे पाहतात. एका मिश्राने ओ माय गॉड 2 आणला आणि खूप छान जनजागृतीची मोहीम सुरू केली. आणि इकडे एक दुसरा म्हणतो, लोटाभर पाणी महादेवावर टाका, बस तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. मी असं अजिबात म्हणत नाही की कोणत्या देवाची पूजा करू नका किंवा मानू नका. हे सर्व आपल्या आपल्या श्रद्धेवर निर्भर करतं. मिनटाला आपले विचार बदलतात, आचार बदलतात, कृती बदलते, वातावरण बदलतं. सर्व जग हे चलित आहे, इकडे तिकडे बदलत जातं. तुम्ही रोज पडताळून पाहत जा. पण त्या अंधश्रद्धा ठेवणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सांगू इच्छितो, बाबांनो, तुम्ही जेव्हा लोटाभर पाणी घेऊन जाताना महादेवाला टाकायला, तेव्हा येताना थोडंसं सांभाळून या आणि विचार करत या. नाहीतर कदाचित येता येता भारत महासत्ता झाला असेल. सगळं चित्र बदललेलं असू शकतं. तुम्ही चुकून दुसऱ्याच्या घरात नका घुसू. कदाचित तुमचं घर सोन्याचं किंवा चांदीचं झालं असेल, गल्ली बदलून गेली असेल, कचरा प्लॅस्टिक गटरी गायब झाल्या असतील, कुत्रे रस्त्यावर झोपलेले नसतील, खड्डे बुजलेले दिसतील, गाड्या रस्त्यात नसतील, अतिक्रमणवाले निघून गेले असतील, किंवा लोटाभर पाणी घरून जाता एखादा अधिकारी येईल आणि तुम्हाला म्हणेल, हा घ्या तुमचा इन्कम टॅक्स रिटर्नचा चेक, हे एन ऑर्डर घ्या, सँक्शन प्लॅन घ्या. तुमचं चोरीला गेलेलं सामान घेऊन पोलीस घरी आलेला असेल, है ना. अचानक चमत्कार पण झालेला दिसू शकेल. नॉनव्हेज दारूचे दुकानं बंद झालेले दिसतील. असं कुठलाही चमत्कार होऊ शकतो. त्याच्यामुळे ना तुम्ही पाणी टाकायला जाताना म्हणजे सावधगिरीने परत या. एक म्हण आहे ना, मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव.